ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड़े का बड़ा बयान सामने आया है। तायवाड़े ने कहा है कि शासन के नए जीआर पर अध्ययन किया गया है और फिलहाल समाज को नुकसान नहीं हुआ है। उन्होंने साफ किया कि जीआर में जाति प्रमाण पत्र जारी करने की व्यवस्था पुरानी प्रक्रिया के अनुसार ही रहेगी। समाधान झालं आणि त्यांनी उपोषण मागे घेतलं, पण जेव्हा हा शासन निर्णय आमच्या हाती पडला तेव्हा आम्ही आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि तज्ञांसोबत प्रदीर्घ चर्चा केली, त्याचं वाचन सुद्धा केलं आणि त्या शासन निर्णयामध्ये जे दिलेलं आहे ते मी 2 सेकंदात आपल्याला वाचून दाखवतो की हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा म्हणजे या तिन्ही जाती ओबीसी मध्ये येतात, जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे। म्हणजे इश्यू करणारा अधिकारी म्हणजे तहसीलदार किंवा एसडीओ त्यांना मदत करण्यासाठी ह्या 3 लोकांची समिती बनवली। ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी। बरोबर, मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर किंवा बटेने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक 13/10/67 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज म्हणजे जे वंशावळीमध्ये मी नेहमी शब्द वापरत असतो, वडील, आजोबा, पंजोबा किंवा खापर पंजोबा हे म्हणजे पूर्वज, संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचा प्रतिज्ञापत्र सादर करावे। या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी। अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा, आता पुढचं बघा, दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, आता कुळ म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा याला आपण कुळ म्हणत असतो। नातेसंबंधातील, आता नातेसंबंधातील जो शब्द आहे याच्यावरती हा जो जीआर आहे हा जात प्रमाणपत्र किंवा त्याची वैधता तपासण्याच्या बाबतीमध्ये आहे। आणि या संबंधात सरकारने जे काही यापूर्वीचे कागद आहेत, 2000चा अधिनियम आहे, 2012चा अधिनियम आहे, 2024चा अधिनियम आहे, या सर्व अधिनियमामध्ये नातेसंबंध म्हणजे वडिलोपार्जित नात्यामध्ये जे संबंध आहे त्याला नातेसंबंध या बाबतीमध्ये जात प्रमाणपत्र किंवा वैधता तपासण्याच्या बाबतीमध्ये असा खुलासा वारंवार झालेला आहे। नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास, जे कुळातील जेवढे काही आहेत, चुलत भाऊ आहे, आणखी ते हे आहे, वडिलोपार्जित पद्धतीने ज्याला आपण आपले नातेसंबंध म्हणतो, त्या नात्यापैकी कुणाकडे तरी कुणब्याचं प्रमाणपत्र असेल तर काय कुणबी प्रमाणपत्र असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, म्हणजे जे नातेवाईक आहे त्यांनी सुद्धा ते प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे की ही व्यक्ती आमच्या कुळातीलच आहे आणि आमचा नातेवाईक आहे ना, आमच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, असल्या प्रकारचं प्रतिज्ञापत्र तो देण्यास तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती, वंशावळ समितीच्या सहाय्याने, पुन्हा इथे वरती जे 3 लोकांची स्थानिक समिती दिलेली आहे ती स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने, आता वंशावळ सर्वांनाच माहीत आहे काय की माझे पंजोबा कोण होते किंवा खापर पंजोबा कोण होते, त्यांचे पोरं किती होते, मग माझे आजोबा त्याचे किती भाऊ होते, मग त्याचे पोरं, मग माझे वडील ते किती भाऊ, त्याचे कसे पोरं, याला म्हणतात वंशावळ। या समितीच्या सहाय्याने ती चौकशी करेल की या पूर्ण चौकटीमध्ये जो
कागदपत्र मागतो आहे तो बसतो किंवा नाही, चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देईल. अशा प्रकारची कार्यप्रणाली याच्यामध्ये दिलेली आहे. ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही. याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं आहे. मी याच्या आधीसुद्धा आपल्यासमोर वारंवार बोललो आहे. हे काही पहिली वेळ नाही आहे की वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या मध्ये जे काही तुमचे नातेसंबंध आहे त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता. हे 2000 आणि 2012 मध्ये सुद्धा दिलेलं आहे. आणि तिथे यांनी आता या जो जी आर निघाला याच्यामध्ये सुद्धा तो शब्दप्रयोग आहे की वंशावळीतील तुमच्या नातेसंबंधातील कुणाकडे तरी कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता. मातृसत्ताक पद्धतीच्या नातेसंबंधाचा कुठेही उल्लेख नाही.